आपल्या घरी घेऊन जाणार आहे आपण. बघा किती शांततेत झोपलेलं आहे. अय ब्राउनी बघा येण्यासारखं तिथंच काही ना काही करत राहते, काही ना काही खेळतच राहते. काहीच अजून एक नवीन मेंबर ऍड झालाय आपल्यामध्ये. आता हे नाशिकला आपल्या घरी घेऊन जाणार आहे आपण. बघा किती शांततेत झोपलेलं आहे. अय ब्राउनी ब्राउनी पर्शियन कॅट राहतेच एवढ्या आळशी, दिवसभर झोपत राहते इथं. गाईज आता आम्ही रात्रीचे 9 वाजले आम्ही पोहोचलेलो आहे नाशिक मध्ये. हे बघू शकता तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. हे बघू शकता लासलगाव वरून सोडा आणलेला आहे यांनी पेसाठी नाशिक मध्ये. एवढे हुशार आहे. नाशिक मध्ये भेटत नाही यांना असं वाटतं. नाशिक मध्ये भेटत नाही ना. कोण वाटलं तुम्हाला? नाशिक नाही बघा येण्यासारखं तिथंच काही ना काही करत राहते, काही ना काही खेळतच राहते. स्वतःच इकडे तिकडे आलं मारत राहते. सगळं ब्रेसलेट दोरी काही दिसत त्याला मारत राहते. एवढीशीच एक आता दुपारचे वाजले ते ना. आम्ही सगळे चाललोय CCM ला शॉपिंग करायला. माझी बहीण हॉस्टेलवरून आली, तिला कपडे घ्यायला जायचंय. बसायसाठी भांडताय दोघंच्या दोघं बसायसाठी भांडताय. आलं झोपेतून उठून घेऊन चालली ही बाई. ही शख्स मला झोपेतून उठून घेऊन चालली. मोमोज खायचे नेपाळ. काही आम्ही चाललेलो मैत्रा चायनीज कॉर्नरला. मामांसोबत आलोय. मामांना चिकन खायचं होतं, चिकन चायनीज. मग आता खायला आलेलो आम्ही इथं. चायनीज खाऊन झालं. आता परत चाललेलो आपण. मामाला कपडे घ्यायचे तिथे कॉटन किंग मध्ये चाललोय. आता आडगाव नाक्यावर आहे. आलेलो आहे कॉटन किंग मध्ये कपडे घ्यायला. नाहीच आता आमची शॉपिंग वगैरे करून झाली. आता परत चाललेलो आपण घरी. आता प्लॅन असा आहे की आज रात्री किंवा उद्या सकाळी आपण सगळे उज्जैनसाठी निघणार आहे. उज्जैनला दर्शन करायला चाललेलो आहे आम्ही. त्यासाठी शॉपिंग केली मामाने. तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट उज्जैन मध्ये. गाईज आता हिला पॅकिंग करून घेऊन चाल. भावांना हिला पॅकिंग करून आता उज्जैन मध्ये घेऊन जाणार आहे असंच खिशात. तेव्हा किती शांत बसली. तेव्हा आता वाजलेले रात्रीचे 10:30 आणि आम्ही उज्जैन साठी निघालेलो आहे. हे सगळे मागं सेटल होत आहे. हे बघू शकता. आज मामाचीच गाडी घेतली उज्जैन साठी. चला तुम्हाला भेटतो पुढे. श्री चक्रधर स्वामी की जय, महाकाल की जय, हर हर महादेव. आता आम्ही पोहोचलेलो आहे पिंपळगाव जवळ. आणि इथं तुम्ही पाऊस बघू शकता किती जोरात पडून राहिला. आणि मी मस्त पावसाचा एन्जॉय करत ड्रायव्हिंग करते. आता ड्रायव्हिंगची वेगळीच मजा आहे. CNG भरवायसाठी मी चेंज करून घेतलं ड्रायव्हिंग सीट. आता मामा बसलाय चालवायला. आता वाजले रात्रीचे 12:30. आपण चांदवड क्रॉस केलेले आहे. अजून लागेल सकाळचे 5-6 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आपण. पोहोचून जाऊ. काय म्हणते बाई आडवे तिडवे पाय करून सगळे झोपलेले पा. माझं सीट सुद्धा रिकामं ठेवलं. गुड मॉर्निंग दिसते गाजी. काय विचारलं असतं? मामा तू का बरं गाडी चालवायची बंद केली? दादा
जाऊ द्या, मी थोडा परतकलो होतो. सीएनजी भरवायला थांबलेला आहे आम्हा. काय ते हॉटेल होतं ना, हे माझ्या मामाच्या काकाच्या दाजीचं होतं. इतकं जेवण करायला बोलवलं होतं, पण आपल्याला वेळ नाही म्हणून थांबता आलं नाही आता. ओके आजी, ओके. आपण येताना परत जाऊ तिथं बस. बर, येत नाही थांबू आपण, 2 घास खाऊन जाऊ, पाऊण 4 घेऊन जाऊ. काही विषय नाही, चालेल जसं तू म्हणशील. पण आता तर भावांना आपण आता आलेलो आहे धुळेच्या पुढं, धुळेच्या आसपासच आहे आपण. धुळेमध्येच आहे आपण. पाहुणे मग आपली शुद्ध भाषा. ओके ओके. धुळेला आहे, धुळेला. अरे जळगावची भाषा ही. जळगावची का? हा, मला वाटलं जळगावची भाषा नाही राहत इकडे, धुळेची. काय आता आम्ही थांबलेलो आहे, एमपीच्या आसपास थांबलेलो आहे. इंदोर अजून इथून 100 किलोमीटर आहे. मी तरी 100-150 किलोमीटर चालवलेली गाडी. मामा झोपलेले होते मागं. आता आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे. परत आता जायचं 100-150 किलोमीटर. त्यानंतर मी बघू आता पुढे उज्जैन पण अजून त्याच्यापेक्षा पण लांब आहे. चला तुम्हाला भेटतो पुढे. बघू शकता माझ्यासोबत फक्त माझी मावशीच जागी, बाकी सगळे झोपलेले आहे गाडी. तर आम्ही दोघं चहातो. त्यानंतर मावशी बोलते तिला गाडी चालवायची. 4:30 वाजले. आता मावशीकडे जाऊया आपण गाडी चालवायला. हे पण नाशिकचेच आहे, मोरे अण्णा. हे बघा, एक एक करून माझी बहीण पण उठली आहे, मामा पण उठले गाडीत, आजी पण उठली, तिला पण चहा द्यायचा आहे. 2 वरून डायरेक्ट 5 कप झाले. काय माहिती अजून मम्मी भाऊ पण उठतो का काय माहिती. आता आपला चहा झालेला आहे. आता चहा वगैरे पिऊ आणि परत निघू. आजीने मामाला उठवलं. आजी म्हणते आता मामालाच चालवले, ना मावशी ना तू कोणीच नका चालव. काय चालू चला गाईस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून द्यायचं नंतर. चला गाईस, तुम्हाला भेटतं पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.